म्हणजे काय म्हणजे त्यांच्या नक्कीच मनात- कुठेतरी आपण आपण मुद्दा एकीकडे असं म्हणतोय की एकाच बाजूने लोक मौन बाळगून आहेत, पण प्रत्यक्षामध्ये शरद पवारांच्या पक्षाकडनं सुद्धा ठोस भूमिका किंवा थेट कुठेतरी भिडलं जात नाही या विषयाला, असा मला यातनं प्रतीत होतंय. मी अनयजींकडे येते. अनयजी, तुम्हाला सुद्धा तुम्ही सहमत आहात का? या व्यतिरिक्त आणखीन काही मुद्दे तुम्हाला वाटतायत? तुमचा टेक काय याच्यावर? मी समर खडस यांच्या मुद्द्यांची पूर्णपणे सहमत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट अशासाठी पडली की हिंदुत्ववादी भाजपा सोबत सत्तेत सोबत जायचं का नाही याच्यावरनं काही आमदारांचं म्हणणं होतं की भाजपच्या सोबत जाता कामा नये, कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा सेक्युलर विचारसरणीचा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. तर अजितदादांच्या नेतृत्वाखाली इतर आमदारांचं मत होतं की राष्ट्रवादी काँग्रेसमधला सत्तेत असणं आवश्यक आहे पक्ष टिकवण्याच्या दृष्टीने. आता ही फूट पडली. आता जर विलिनीकरण होणार असेल तर पहिला मुद्दा हा येतो की शरद पवार आणि त्यांचे सहकारी हिंदुत्ववादी विचारधारेच्या भाजपच्या सोबत जाणार का नाही, आणि विचारधारा असल्याशिवाय राजकारण चालू शकत नाही. दुसरी गोष्ट आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व आता जर तुम्ही बघितलं, अगदी महानगरपालिकेच्या निवडणुका बघितलं, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये बघितलं, तर काही एक दोन जिल्हे वगळता त्यांचं अस्तित्व उरलं नाहीये. एकही महानगरपालिका दोन्ही पक्षांना जिंकता आली नाहीये. दोघे एकत्र आले काय, वेगळे लढले काय, एकही महापालिका ते जिंकू शकत नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार त्यांच्या पक्षाला राजकीय अस्तित्वाचा प्रश्न हा राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीपेक्षा अधिक जास्त प्रकर्षाने जाणवतोय. दुसरा मुद्दा मला इथे मांडायचा आहे की हे सगळं विलिनीकरणाची चर्चा कुठेतरी येऊ घातलेला राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संबंधित आहे. समर खडस म्हटले त्यात मी पूर्णपणे सहभागी आहे की जर त्यांना भाजपा बरोबर जायचं असेल, एनडीएचा भाग व्हायचं असेल, तर त्यांना एक स्वतःचा पक्ष म्हणून पाठिंबा देता येतो आणि भाजप तो आनंदाने स्वीकारेल. कारण त्यांना लोकसभेमध्ये आणखीन व्यापक बहुमताची गरज आहे. आणि जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोक सहभागी होत असतील तर त्याच्यात काही अडथळा काहीच नाहीये. पण जर आता विधान परिषदेच्या आणि खास करून राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये जर दोन पक्ष वेगवेगळे लढले तर मला वाटत नाही आत्ताचे जे 3 खासदार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे त्यातला एकही निवडून येऊ शकेल. खुद्द शरद पवारांना जर निवडणूक लढवायची असेल तर ते देखील निवडून येऊ शकतील की नाही. अर्थात ते दुसऱ्या राज्यातनं निवडून येऊ शकतात वगैरे, त्यांचे तेवढे रिसोर्सफुल आहेत त्याच्याबद्दल काही शंका नाहीये. पण महाराष्ट्रातनं ते निवडून येऊ शकतील का? पण हे जर राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं तर मला असं वाटतं की त्यांचा एक चान्स जास्त राहील. मला जे काही लोक अनयजी, नक्की